काल वारीमध्ये 3 महिलांनी असा काही प्रकार केलाय जो पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। हा खूपच वाईट प्रसंग घडला आहे काल वारीमध्ये। 3 अतिशय साध्या भोळ्या दिसणाऱ्या महिलांनी वारीमध्ये असं कृत्य केलं की ज्यामुळे वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून या महिलांना मोठी शिक्षा भोगावी लागली। पोलिसांनी या महिलांसोबत काय केलं, वारीमध्ये काल महिलांनी केलेली ही विचित्र घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। या वारकऱ्यांमध्ये या महिलांच्या वाईट कृत्यामुळे संतापाची लाट उसळली, कारण की महिलांनी केलेला हा प्रकार इतका भयंकर होता की वारीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं। या प्रकारामुळे वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे। या महिलांना त्यांच्या कृत्याची मोठी शिक्षा भोगावी लागली। नेमकं काय झालं, काय केलं या महिलांनी, वारीमध्ये इतका प्रचंड गोंधळ का उडाला आणि हा प्रकार घडल्यानंतर लाखो वारकरी एका ठिकाणी का जमा झाले, प्रत्येकाची धावपळ उडाली, प्रचंड गर्दीच गर्दी झाली। काय केलं होतं असं त्या 3 महिलांनी, ज्यामुळे प्रत्येकजण त्या महिलांना पाहण्यासाठी तिथे धावत होता। संपूर्ण सविस्तर जाणून घेऊ। घटना आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील, ज्यावेळेस बरड येथून नातेपुतेला पालखी निघाली होती आणि सायंकाळी नातेपुते येथे मुक्काम होता। बरडवरून पालखी पुढे जात असताना वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलींच्या नामस्मरणात लीन होता। पंढरीच्या पांडुरंगांच्या भक्तीसाठी प्रत्येकजण एक एक पाऊल पुढे टाकत होता। ठरल्याप्रमाणे रोजचे विधी चालू होते। वारीत सोबत असणाऱ्या प्रत्येकाला, मग तो गरीब असो की श्रीमंत असो, गोरा असो की काळा असो, त्याला माऊली या नावाने ओळखले जात असायचे। वारीमधील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली समान मानत होते। याच वातावरणात एक धक्कादायक प्रसंग घडला। काल सकाळी बरडवरून पालखी नातेपुतेला निघाली होती, तेव्हाच वारीमध्ये अचानक 3 महिला सामील झाल्या। त्या 3 महिलांचं राहणीमान ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं। अगदी मळकट कळकट साड्या त्यांनी घातलेल्या होत्या। त्यांना पाहून असं वाटत होतं की त्या साध्या भोळ्या वारकरी महिला असतील। त्यांची वारीत अचानक झालेली एंट्री कोणाच्याही लक्षात आली नाही, कारण वारीमध्ये रोजच नवीन वारकरी सामील होत असतात। या महिलांच्या डोक्यात काय होते, त्यांना काय वाईट कृत्य करायचं होतं याची कल्पना कोणालाच नव्हती। त्यांना पाहून कुणी त्यांच्यावर संशय घेतला नाही, कारण त्या साध्या वारकऱ्यांसारख्या दिसत होत्या। महिला वारकरी चोरी करतात, दागिने चोरतात, मोबाईल चोरतात, हे सगळ्यांना माहीत आहे। पण या महिला असं काही वाईट करणार होत्या ज्याची कुणीच कल्पना केली नव्हती। चोरी नाही तर ते असं वेगळं कृत्य करणार होत्या की जे वारीच्या इतिहासात सर्वात वाईट गोष्ट म्हणून घडणार होती, आणि त्यासाठीच या 3 महिला वारीमध्ये सामील झाल्या होत्या। काय केलं त्या महिलांनी ते या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा। वारी चालू झाल्यानंतर सकाळी या 3 महिलांनी वारीतल्या एका जुन्या महिलेसोबत ओळख काढली। आता त्या चालत होत्या आणि त्या वारीत घुसल्या। त्यांना एक बाई दिसली, एक महिला वारकरी जी खरोखरच वारकरी होती। त्या महिलेसोबत त्या तिघी बोलू लागल्या। मावशी, काय चाललंय, कुठून आलात तुम्ही, कधीपासून वारी करताय, अशा प्रकारची त्यांनी नॉर्मल चौकशी सुरू केली। त्यातली एक महिला म्हणाली, आम्ही पण 3 वर्षापासून या वारीमध्ये पायी चालत आहोत। यंदा थोडं उशीर निघालो, पण माऊलीच्या दर्शनाशिवाय करमणार नाही म्हणून धावत पळत आलो। दुसरी महिला म्हणाली, हो ना मावशी, पांडुरंगाची ओढत तशी आहे, पाय आपोआप वारीकडे वळतात। तिसरी महिला म्हणाली, तुमची दिंडी किती दिवसापासून चालते मावशी, आणि तुम्ही कुठून आला आहात? त्या वारीतील खऱ्या महिलेला सुरुवातीला थोडी शंका आली, कारण या महिला अचानक आल्या होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी होती। कुठून आलात, कधीपासून वारी करता, असे प्रश्न विचारतात त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळी चमक होती। असे त्या खऱ्या वारकरी महिलेला क्षणभर वाटले। तिला वाटले की कदाचित त्या चोर असाव्यात, म्हणून तिने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि मोबाईलची एकदा खात्री करून घेतली। पण नंतर त्या महिलांनी इतक्या सहजपणे आणि आपुलकीने बोलायला सुरुवात केली की त्या महिलेला वाटलं की या सुद्धा आपल्यासारख्याच कुणीतरी वारकरी महिला आहेत। तिने आपल्या दिंडीबद्दल आणि आपल्या गावाबद्दल या 3ही महिलांना सर्व माहिती दिली। तिला वाटलं की या महिला चोर नव्हत्या। कोणालाही शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं होतं।
त्या 3 महिला पुढे जाऊन काय वाईट करणार होत्या याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यानंतर त्या महिला पुढे चालू लागल्या. थोड्या वेळाने एका दुसऱ्या महिलेला त्यांनी बाजूला घेतलं आणि म्हणू लागल्या, मावशी, आम्ही या दिंडीत नवीन आलो आहोत. आमची दिंडी चुकली आहे आणि ती खूप पुढे गेली आहे. आणि इथं त्यांनी डाव टाकला बघा. त्या म्हणाल्या, आम्ही सकाळी लवकर उठून निघालो होतो पण वाट चुकलो. आता दिंडी कुठे आहे ते कळना. तेव्हा दुसरी महिला म्हणाली, हो मावशी, खूप चाललोय आम्ही, पाय दुखायला लागलेत. आमची दिंडी पुढे गेली आहे. आम्हाला त्या दिंडीपर्यंत जाण्यासाठी आता आमच्याकडे पैसेसुद्धा नाही. त्यानंतर त्या महिलांमधील तिसरी म्हणाली, आम्ही घाबरलो आहोत मावशी, आम्हाला काय करावं ते कळना, तुम्ही मदत करू शकता का? तिसरी महिला तर डायरेक्ट डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आम्हाला फक्त आमच्या दिंडीत परत जायचंय, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय. हे ऐकल्यानंतर त्या महिलेला त्यांची दया आली, कारण त्यांचं राहणीमान खरोखरच ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि काळजी स्पष्ट दिसत होती. त्या महिलेने मदतीसाठी सुरुवातीला त्यांना 200 रुपये दिले आणि म्हणाली, काळजी करू नका, पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे, हे घ्या, तुम्हाला मदत करते. असे म्हणून त्या मावशीने त्या 3 महिलांना 200 रुपये देऊन टाकले. त्या महिलांनी तिला नमस्कार केला. त्या पुढे निघाल्या. तुमचं भलं हो मावशी, पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवेल, असं त्या म्हणाल्या. आता या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती की त्या महिला चोरी पण करू शकतात. पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. काय होतं त्यांच्या मनात? त्या पुढे जाऊन काय वाईट घटना करणार होत्या, ज्यामुळे वारीतील सगळ्यात वाईट घटना घडली याची कल्पना कोणालाच नव्हती. वारीतील वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाचं होतं की कुणी त्यांच्यावर संशय घेत नव्हतं. आता अजून पुढे गेल्यावर त्या 3 महिलांनी एका पुरुषाला मदत मागितली. मग एक महिला पुढे येऊन म्हणाली, दादा, आमची दिंडी खरंच खूप पुढे गेली आहे, आमची गाडी चुकली आहे, त्यामुळे आम्हाला दिंडीपर्यंत जाण्यासाठी थोड्या पैशाची मदत करा. दुसरी म्हणाली, आम्ही सकाळपासून उपाशी आहोत, दिंडीत पोहोचलो की जेवण मिळेल, पण इथे कसं पोचायचं तेच कळेना. आणि तिसरी म्हणाली, आम्ही खूप लांबून आलो आहोत दादा, पाय चालून चालून दुखू लागले आहेत, तुम्ही आम्हाला मदत केली तर उपकार होतील. त्या पुरुषालाही त्यांची अडचण पाहून दया आली. त्याने डायरेक्ट 500 रुपये मदत केली, कारण तो सुद्धा त्यांना भोळ्या बाबड्या वारकरी समजला होता. पण त्या 3 महिला कोण होत्या? त्यांनी 2 ठिकाणाहून पैसे घेतले होते. त्यांनी अजूनपर्यंत कुठले दागिने, मोबाईल, पैसे चोरले नव्हते. त्या फक्त पैसे घेत होत्या आणि पुढे त्या काय करणार होत्या की ज्यामुळे ही सगळ्यात वाईट घटना घडणार होती. तो वारकरी म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, पांडुरंग आहे ना, हे घ्या 500 रुपये, तुम्ही दिंडीत आहात, तुम्ही सुद्धा वारकरी आहे, पांडुरंग तुम्हाला नक्कीच मदत करेल. महिलांनी त्यालाही नमस्कार केला. तुमचं भलं हो दादा, पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवेल, असे म्हणून त्या निघाल्या. त्या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती. पैसे त्या मागून घेत होत्या, कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या. कोणाचे दागिने त्यांनी चोरले नव्हते. आत्तापर्यंत कुठलाही मोबाईल देखील चोरला नव्हता. मग त्यांनी नेमकं असं काय वाईट कृत्य केलं की ज्यामुळे संपूर्ण वारीमधली वाईट घटना घडली आहे? त्यानंतर काय झालं? त्या महिला परत थोड्याशा पुढे गेल्या. काही अंतर चालल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी परत एका पुरुषाला थांबवलं. त्यांनी त्या पुरुषाला म्हणाल्या, आम्ही खूप अडचणीत आहोत माऊली, आमची दिंडी हरवली आहे, आता आम्हाला पुढे जाण्यासाठी काही साधन नाही, तुम्ही काही मदत करू शकता का? दुसरी महिला म्हणाली, आम्ही सकाळपासून निघालो, वाट चुकलोय, दिंडी कुठे आहे ते आम्हाला कळत नाही, तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. तिसरी महिला म्हणाली, आम्ही खूप लांबून आलोय, आमच्याकडे तर आता पैसे नाही, तुम्ही काहीतरी मदत केली तर आम्ही तुमच्या उपकारात राहू. तो पुरुष थोडासा विचार करू लागला. त्याला क्षणभर संशय आला, पण त्या महिलांचे ग्रामीण राहणीमान आणि त्या 3ही महिलांच्या चेहऱ्याचा थकवा पाहून त्यालाही त्यांची दया आली आणि त्याने आपल्या खिशातून 100 रुपये काढून दिले आणि म्हणाला, हे घ्या 100 रुपये, पांडुरंग तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल, काळजी करू नका, असं तो म्हणाला. त्या महिलांनी त्याला नमस्कार केला आणि त्या पुढे निघाल्या. आता त्या महिला त्या दिंडीसोबत पुढे चालू लागल्या. 3 ते 4 ठिकाणाहून त्यांनी पैसे जमा केले होते. आता या महिलांच्या मनात पुढे नेमकं काय होतं, काय करणार होते ते या पैशाचं आणि काय वाईट कृत्य घडवणार होते? आता वारीचा नित्यक्रम रोजच्यासारखा सुरू होता. वारकरी भजन कीर्तन करत पांडुरंगाचा गजर करत चालले होते. एकमेकांना माऊली म्हणत होते, त्यामुळे कोणावरही कसलाही संशय येत नव्हता. त्या महिला हळूहळू वारीत मिसळल्या गेल्या होत्या. त्या कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या व्यक्ती कुठे आहे याचा अंदाज घेत होत्या.
वारीतील भोळे बाबडे वारकरी त्या 3 महिलांवर जराही संशय घेत नव्हते. त्यांना वाटत होतं की त्या 3ही महिला खऱ्या वारकरी आहे आणि वाट चुकल्या आहे. वारी पुढे पुढे सरकत होती. सकाळपासून चालल्यानंतर दुपारची वेळ झाली. वारकऱ्यांनी आपल्या पंक्ती मांडल्या. अनेक ठिकाणी महाप्रसादाची सोय होती. या 3ही महिला एका ठिकाणी बसल्या. त्यांनी महाप्रसाद घेतला. त्यांनी इतर वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यामुळे त्यांच्यावरचा संशय आता 100% दूर झाला होता. त्या खऱ्याच वारकरी आहे असे सर्वांना वाटू लागले. दुपारच्या विश्रांतीनंतर वारी पुन्हा एकदा सुरू झाली. भजन कीर्तन अभंग म्हणत वारी पुढे सरकत होती. लहान मुले वृद्ध तरुण सर्वजण एकाच भक्तिभावाने चालले होते. वारीमध्ये अनेक प्रकारची लोक असतात. काही दर्शनासाठी येतात, काही सेवेसाठी येतात, काही फक्त वारीचा अनुभव घेण्यासाठी येतात. आणि या 3 महिला यांच्यापैकी कुणीतरी असाव्यात असा बऱ्याचशा जणांचा डाऊट होता की त्या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती की त्या तिघी चोरी करू शकतात. पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्या पुढे जाऊन असं वाईट काम करणार होते की ज्यामुळे संपूर्ण वारीमध्ये एकच गर्दी होणार होती. अचानकपणे काय झालं बघा. सायंकाळी नातेपुते या ठिकाणी वारी पोहोचली. पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकाच गर्दी केली. पालखी आल्यानंतर गर्दी होणे स्वाभाविक होते. त्या महिला दिंडीसोबत चालत होत्या, पण गर्दी सुरू झाली आणि अचानक त्या 3 महिला दिंडीतून दिसेनाशा झाल्या. अचानकपणे त्या महिला गायब झाल्या होत्या, परंतु त्यांच्याकडे इतकं कोणी लक्ष दिलं नव्हतं. दिंडीतील वारकरी आपल्या नियमाप्रमाणे चालत होते. पालखी आल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली. महिला मुले दर्शनासाठी पुढे येऊ लागली. याच गर्दीचा फायदा घेत या 3 महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढली. मंगळसूत्र ओढत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या 2 तरुण मुलांनी त्या महिलांना पाहिलं. त्यातील एका मुलाने जागेवरच त्यांना पकडलं. इतक्या टाईममध्ये त्या महिला अंदाज घेत होत्या. त्यांना माहीत होतं की दिंडी ज्यावेळेस इथे राहणार आहे त्यावेळेस गर्दी होणार आणि त्याच गर्दीमध्ये त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा होता आणि त्यांनी तेच केलं. ज्यावेळेस गर्दी झाली त्यावेळेस त्या ठिकाणी धांदल उडाली. त्याच वेळेस त्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढलं. पण मंगळसूत्र ओढताना एका मुलाने त्यांना पाहिलं आणि त्या मुलाने डायरेक्ट त्या महिलेचा हात धरला. त्या 3ही महिला रडू लागल्या. त्या म्हणाल्या, आम्ही असं काही केलंच नाही. आमच्यावर चोरीचा आरोप का करत आहे? पण त्या मुलाने त्यांना पाहिलं होतं. त्यांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्या महिलांना पकडण्यात आलं. पकडल्यानंतर चौकशी करण्यात आली. पण पोलिसांना पाहिल्याबरोबर त्या महिलांनी एक गेम असा केला की मंगळसूत्र त्यांनी जागेवर खाली फेकून दिलं. त्यांच्याकडे फक्त पैसे होते, परंतु सोनं काही सापडलं नाही. परंतु त्या महिलेची चौकशी करत असल्याने त्या घाबरलेल्या अवस्थेत दिसू लागल्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, आमची पालखी हरवली. आम्ही महिलांकडून पैसे घेत होतो. आम्हाला पालखीपर्यंत जायचं होतं, पण ही सर्व माहिती बनावट होती. त्या महिला खऱ्या वारकरी नव्हत्या. त्या फसवेगिरी करून पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने वारीत आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.